बोलू इच्छितच बोला, तुमचं नाव सांगा एकदा. तर काय आहे तुमची भूमिका या संदर्भात? आम्हाला 1 इंच जमीन आहे. गावातून जमीनच द्यायची नाही. बरोबर. तर जमीन का द्यायची नाही तुम्हाला? कारण भावी पिढी उद्ध्वस्त होईल. हां, भावी उद्ध्वस्त होण्यापेक्षा आपण जर विचार केला तर DMIC ते तरुणांना तर रोजगार उपलब्ध होणार आहे. त्या संदर्भात काय सांगता? सगळे बाहेरचे लोक काम करतात. मी यामध्ये कामाला जातो. सध्याच्या घडीला जी बिडकी DMIC जातो. तिथं काय सगळे बाहेर ते भात खाणार लोक येते. तेच काम करतात सगळे. बरोबर. तर त्या हिशोबाने आपल्याला जमीन द्यायची नाही, आपल्याला शेती करून त्याच्यावर उदरनिर्वाह आपला चालतो. बरोबर. तर मित्रांनो, हे आपण सगळ्या शेतकऱ्यांच्या भावना होती. सांगा, काय तुमचं नाव सांगा अगोदर एकदा. काय तुमची भूमिका असणार या संदर्भात एकंदर? सध्याला शेतीची आम्हाला दुसरं हा. काही नाही. हां शेतीवर आमचं जीवन आहे. हां. शेती म्हणजे आमचं एक पिढी त्याच्यावरच चालणार आहे. तर तुम्हाला शेतीच महत्वाची असणार आहे. आम्हाला शेतीच महत्वाची, आमची शेतीच कामाची आहे. हां. हे शेती गेल्यावर आम्हाला कोण पाहणार आहे? आज बरं. शेती म्हणून आम्हाला येलोय. इथून नंतर कोण पाहणार आहे आम्हाला? आमचे शेततळे आज हां. आज शेततळे आज हिर म्हणून भरू आलो. बरोबर. हिर नसल्यावर शेततळ कुठून भरणार? हा? एकंदरीत तुमच्या भागामध्ये शेत जमिनीला काय बाजारभाव आहे सध्या? बाजार भावला ते आज गण 40-45 पण करता काय त्याला? शासनाने जर तुम्हाला चांगल्यात चांगला मोबदला जर चांगल्याने दिला, 2 कोटी बी दिले तर द्यायची नाही. द्यायची विषय नाही. संपला. पैशाचं काही नाही त्याच्यात. बोला काका, तुमचं नाव काय? ज्ञानदेव वीर हां. दोन. हां. आम्हाला या शासनाला जमीन द्यायची नाही, किती जरी मोबदला दिला तरी द्यायची नाही. काही द्यायची नाही. बरं. 1 गुंठा सुद्धा द्यायची नाही. बरोबर. हो. तुम्हाला शेती आम्ही- महत्वाची आहे का DMIC महत्वाची आम्हाला आहे? शेती महत्वाची आहे. ही हां. शेती जर द्यायची ठरली तर आम्हाला या शेतीनुसार सिटीजवळ 1-2 किलोमीटर आम्हाला अशी जमीन घेऊन द्या, किंवा भाडेतत्वावर आम्ही जमीन देऊ शकतो. शासनाने जर तुमच्याशी बैठक घातली आणि जर काही नाही, तुमच्याकडून काही नाही. भाडे तत्वावर जर मागितली हां तर तुम्ही देऊ शकता. फक्त. आणि किंवा आम्हाला अशी जमीन घेऊन द्यायची हां. सिटीजवळच 2 किलोमीटरच्या 4 किलोमीटरच्या अंतरावर बस. तर तुम्ही तयार आहात मग? बस. ओके, ठीक आहे, धन्यवाद. नाही तर जमीन द्यायची नाही. चालेल. तुमचं नाव सांगा का एकदा. माझं नाव बळीराम सखाराम नकुते, कोणत्या गावचे आहे तुम्ही? भारदोन. घारदोणचे आहेत. बरोबर. तुमची किती जमीन जाते आता या प्रकल्पामध्ये? माझी 8 एकर जमीन झाली सर. बरं, काय एकंदरीत भूमिका असणार आहे तुमची या संदर्भात? माझी एकच भूमिका आहे सर. हां. आमची जमीन खूप पहिले हलकी होती. आम्ही प्रयत्न करून तिला मातीवर टाकून चांगलं केलं. आतापर्यंतचे सगळे पैसे आमचे तिच्यात गेले. हां. जमीन म्हणजे आमची गायीसारखी. आम्हाला जमीन बरोबर. कोणत्याही परिस्थितीत द्यायची. तुम्हाला जमीन महत्वाची आहे का DMIC महत्वाची आहे? जमीन महत्वाची सर. DMIC आम्हाला लागत नाही. का बरं तुम्ही DMIC ला विरोध करता या ठिकाणी? सर आमची जमीन गेली तर आता आमच्या मुलाबाळाचं पुढचं काय होणार आहे? पैसे काही ज्यादा दिवस टिकणार नाही सर. हां हां. फक्त जमीनच एक अशी का आमच्या आजोबांनी ठेवली, वडिलांना आली, वडिलांनी आम्हाला आली, आमची मुलाला दिली. तसे पैसे सर 10-5 वर्षात संपल्यानंतर पुढचं काय भविष्य आमचं? बरोबर आहे. शासनाने जशा पद्धतीने GR काढला तशा पद्धतीने जर अधिकारी आता मोजमापसाठी आले तर तुमची भूमिका काय राहणार आहे? आमचा विरोध राहील सर. आम्ही त्यांना कोणती सहमती देणार नाही, काही नाही. हां.